हॅलो ऑल. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधला सेकंड प्रॉब्लेम घेऊया. सी, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ HR, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्स, अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग ऑफ एम्प्लॉई इज गिवन. आता इथे दोन प्रकारचे एम्प्लॉईज दिसत आहेत, स्किल्ड एम्प्लॉईज अँड अनस्किल्ड एम्प्लॉईज. त्याच्यामुळे दोन कॅल्क्युलेशन्स इथे आपल्याला करायचे आहेत. इथे फर्स्ट आहे अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग ऑफ अन एम्प्लॉई. जसं आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा बघितलेलं, आय फॉर अॅन्युअल ॲव्हरेज एम्प्लॉई, अॅन्युअल अर्निंग इन्कम जे आहे हे आपण आय ने तिथे शो करतो. नेक्स्ट आहे एज ऑफ रिटायरमेंट. एज ऑफ रिटायरमेंट इज गिव्हन अँड ॲव्हरेज एज इज गिव्हन. आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहोत. डिस्काउंट रेट आहे 15%. आता इथे 15% डिस्काउंट रेट आहे, त्यामुळे प्रेझेंट व्हॅल्यू घेत असताना इथे 15%ने पुढे आपल्याला कॅल्क्युलेशनला घ्यावं लागेल. अँड लास्ट, नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुप. आता सगळ्यात शेवटी कॅल्क्युलेशन हे नंबर ऑफ एम्प्लॉईजचं येईल. फर्स्ट आधी आपण वन बाय वन एक एक गोष्टी ज्या आहेत त्या फॉर्म्युलामध्ये पुट करून घेऊया. सी, स्किल्ड अॅन्युअल, आधी स्किल्ड एम्प्लॉईजचं कॅल्क्युलेशन घेऊया, मग आपण अनस्किल्ड कडे जाऊया. स्किल्ड अॅन्युअल अर्निंग इज 90,000. ओके, सो 90,000 इथे आपण फॉर्म्युलामध्ये घेणार आहोत. व्ही आर इज इक्वल टू आय, दॅट इज अॅन्युअल इंडिव्हिज्युअल अर्निंग. सो 90,000. नेक्स्ट इज PVAF, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यू कशासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर इथे डिस्काउंटचा जो रेट दिलेला आहे त्याचा आपण प्रेझेंट व्हॅल्यूला कॅल्क्युलेशन घेणार आहोत. डिस्काउंटचा रेट आहे 15%. मग इथे PV फॅक्टर, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर कॅल्क्युलेट करताना 15%ने आपल्याला कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे. आता इथे बुकमध्ये डिरेक्टली कॅल्क्युलेशन दिलंय. इथे मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून इथे समोर दाखवलंय. लेट अस सी वन बाय वन एक एक स्टेप्स बघूया. फॉर्म्युलामध्ये 90,000 डिवायडेड बाय 1 + R%. R% दॅट इज जो रेट दिलेला आहे डिस्काउंटचा तो आपण घेणार आहोत टू दी पॉवर T मायनस आर. मीन्स एज ऑफ रिटायरमेंट मायनस ॲव्हरेज एज. एज ऑफ रिटायरमेंट दिलेलं आहे 65 मायनस ॲव्हरेज रेट दिलेला आहे 62. मग 65 मायनस 62 दॅट इज 3. त्यामुळे इथे त्यांना कॅल्क्युलेशन मध्ये 90,000 डिव्हायडेड बाय इंटू ब्रॅकेट 1 + 15% टू दी पॉवर 65 मायनस 62, म्हणजे एज ऑफ रिटायरमेंट मायनस ॲव्हरेज एज करायचं आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनला इझी जाईल. आता याच्या पुढची स्टेप 90,000 डिवायडेड बाय 1 + 15. आता हे कसं केलं तर 1 + 50%, 15% मध्ये 1 ऍड केलेला आहे आणि फायनल आन्सर आलं 1.15. आता इथे पर्सेंटचं कॅल्क्युलेशन होतं त्याच्यामुळे इथे डेसिबल पॉईंट आलाय. सो 1.15 टू द पॉवर 3. आता याचं कॅल्क्युलेशन करताना सुद्धा इथे प्रेझेंट व्हॅल्यू जसं आपण गेल्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेशन केलं होतं सेम तसंच आपण 90,000 ला बाहेर घेऊया. सो इथे न्युमरेटरला 1 राहील आणि डिनॉमिनेटर जे आहेत हे 1.15 जसेच्या तसे राहतील. आता इथे टू दी पॉवर 3 म्हटलंय म्हणून आपण हे कॅल्क्युलेशन तीनदा करतोय. समजा इथे 5 असते तर हेच आपण 5 वेळा कॅल्क्युलेशन हे केलं असतं, म्हणजे इथे 5 वेळा 1/1.15 हे 5दा आले असते. ओके, सो इथे 90,000 आपण बाहेर घेतलेत त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहिलंय 1/1 आता याचं कॅल्क्युलेशन आपण येस करून घेऊया. जस्ट अ सेकंड, कॅल्क्युलेटर ऑन करून घेऊया. इथे आपण कॅल्क्युलेटर ओपन केलाय. आता इथे 1.15चं कॅल्क्युलेशन कसं करायचं, सेम प्रोसेस. 1 / 1.15. आन्सर घेऊया कॅल्क्युलेशन करून. आन्सर येत आहे 0.8695. सेम तेच डेसिबल पॉइंटच्या पुढचे 4 डिजिट्स पर्यंत अमाऊंट जे आहे ही आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपण एवढी अमाऊंट इथे घेतलेली आहे. सो इथे आन्सर किती आला 0.8695. आता याच्या पुढचं कॅल्क्युलेशन म्हणजे याच्या प्लस 1/1.15 टू दी पॉवर 2.
याचा आन्सर कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता काय करायचं, तर याच्याच पुढे फक्त आपण इज इक्वल टू टाईप करणार आहोत. इज इक्वल टू प्रेस करायचंय, दॅट्स इट. आता याच्या पुढे आन्सर किती आलाय? 0.7561. 0.7561. आता थर्ड, पुन्हा एकदा इज इक्वल टू आपण प्रेस करूया. सो 0.6575. जस्ट डेसिबल पॉईंटच्या पुढचे 4 डिजिट्स आपण घेतलेले आहेत. आणि आता यांची ऍडिशन आपल्याला तिघांचीही करून घ्यायची आहे. ऍडिशन येते 2.283. आणि जे ऍडिशन करून जे काही अमाऊंट आलेली आहे तिने आपण 90,000ला मल्टिप्लाय करून घेऊया. सो इथे पीव्ही व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला मिळेल, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ही मिळणार आहे. सो 90,000 इंटू 2.283, आन्सर इज 2,05,470. इथे आपलं कॅल्क्युलेशन हे अर्ध कम्प्लीट झालंय. आता याच्या पुढे बघूया काय करायचंय. ऑलरेडी ना इथे प्रॉब्लेम मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन दिले, दॅट इज नंबर ऑफ एम्प्लॉईज. नंबर ऑफ एम्प्लॉईज आर गिवन विच इज 35. मग आता इथे एक पीव्ही फॅक्टर तर आपण काढला. आता 35 एम्प्लॉईज साठी कसं कॅल्क्युलेशन करणार? सो प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी इज ₹2,05,470. सो टोटल व्हॅल्यू कशी येईल? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी multiplied by number of employees. So 2,05,470 into 35, you will get your total amount. So total value is 71,91,450. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलंय. इथे आपल्या स्किल्ड लेबर किंवा स्किल्ड एम्प्लॉईज साठी कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालं. आता असंच कॅल्क्युलेशन पुढे आपल्याला अनस्किल्ड एम्प्लॉईज साठी सुद्धा करायचंय. लेटेस्ट सी अनस्किल्ड साठी काय काय अमाऊंट दिलेले आहेत. सेम सगळे अमाऊंट दिलेले आहेत इथे. सेम म्हणजेच अनस्किल्ड साठी इथे 50,000 दिसते इंडिव्हिज्युअल अर्निंग. देन एज ऑफ रिटायरमेंट दिसतंय 62 आणि ऍव्हरेज एज दिसतंय 60. म्हणजे इथे टू दी पॉवर आपण एज ऑफ रिटायरमेंट मायनस ऍव्हरेज एज जे आहे हे घेतो. सो 62 मायनस 60 इज 2. सो इथे टू दी पॉवर किती येईल? 2. आपण अनस्किल्ड साठी कॅल्क्युलेशन करून घेऊया. अनस्किल्ड साठी अॅन्युअल सॅलरी आहे 50,000. देन प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर 15% इथे दिलेला आहे. नेक्स्ट आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू सॅलरी कॅल्क्युलेट करायची. इथे बुकमध्ये खूपच ब्रीफमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपण ते ऍक्च्युली कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया. आता सॉल्व्ह करताना आधी त्याचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. व्ही आर इज इक्वल टू आय, दॅट इज इंडिव्हिज्युअल अर्निंग, डिवायडेड बाय 1 प्लस R% टू दी पॉवर टी मायनस आर. आता इथे आय मीन्स जी काही त्याची सॅलरी आहे किंवा अर्निंग आहे ते आपण इथे न्युमरेटरला घेणार आहोत. 1 प्लस R%. R% मीन्स जो डिस्काउंट रेट, जे रेट ऑफ पर्सेंटेज दिलेले आहेत हे इथे घ्यायचे. अँड टू दी पॉवर टी मायनस आर मीन्स रिटायरमेंट एज मायनस ऍव्हरेज एज. अर्निंग आहे 50,000 डिवायडेड बाय 1 प्लस 15% टू दी पॉवर 62 मायनस 10. मग इथे फायनल आन्सर येतं. फायनल म्हणजे पुढच्या स्टेपला जाते 50,000 डिवायडेड बाय 1.15. आता इथे जे पर्सेंटेज होते ते डेसिबल पॉइंट मध्ये पुढे गेलेत. 1.15 टू दी पॉवर 2. आता इथे कॅल्क्युलेशनला काय केलं जाईल, तर इथे पॉवरला जेवढे नंबर्स आहेत तेवढं कॅल्क्युलेशन पुढे जाईल. आपण काय करूया, 50,000ला बाहेर घेऊया. सो न्युमिरेटरला 1 राहील. 50,000ला आपण बाहेर घेतोय आणि ब्रॅकेटमध्ये बाकीच्या सगळ्या अमाऊंट ज्या आहेत त्या टाकूया. 1 अपॉन 1.15 रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1.15 रेस टू 2. आता यांचे पीव्ही फॅक्टर्स जे आहेत ते पुढे करून घ्यायचे कॅल्क्युलेशनचे. सेम मगाशी आपण जसं केलं तसं. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बघूया. 1 अपॉन, सो 1 डिव्हायडेड बाय 1.15 इज इक्वल टू 0.8695. सो आपण इथे आन्सर घेतोय 0.8695. पुढे पुन्हा एकदा तेच कॅल्क्युलेशन आहे पण रेस टू 2 म्हटलेलं आहे. मग आता याच्याच पुढे आपण काय करणार आहोत, पुन्हा एकदा प्रेस इज इक्वल टू. So you will get another number 0.7561.
सो 0.7561. त्यांचे ऍडिशन्स जे आहे ते आपण करून घेऊया. ऍडिशन्स करून घेतल्यानंतर 1.6257 आणि त्याला मल्टिप्लाय करायचंय 50,000 मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर इथे आपल्याला आन्सर मिळतंय 81,285. इथे पीव्ही दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी मिळते 81,285. इथे अ, वेगळा नंबर पडला होता चुकून, तो मी जस्ट रफ केलेला आहे. सो इथे काही अमाऊंट नाहीये. सो 81,285. यानंतर जितके एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्या एम्प्लॉईजची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. टोटल व्हॅल्युएशन काढताना प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅलरी 81,285 मल्टिप्लाइड बाय 45. नंबर ऑफ एम्प्लॉईज जेवढे असतील त्याने मल्टिप्लाय करायचे. 45 एम्प्लॉईज आहेत. आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. आन्सर इज येस. इथे आन्सर येत आहे 36,57,825. इथे कॅल्क्युलेशन करून इथे ऍक्च्युली आन्सर येत आहे. जस्ट अ सेकंड. 36 36,57,825. इथे जस्ट मिस्टेकनली इथे अमाऊंट जी आहे ही चुकीची पडली आहे. 36,57,825 आन्सर येते 45 ने मल्टिप्लाय केल्यावर. सो हे आन्सर कन्सिडर करा. ओके. ते जस्ट रायटिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली आहे. इथे 5 एक्स्ट्रा पडलेलं आहे. सो कन्सिडर दिस आन्सर. इथे आपला दुसरा प्रॉब्लेम सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर काय आहे? एकतर इथे डेसिमल पॉइंट्स व्यवस्थित लिहिणं, त्यानंतर काय काय अमाऊंट दिलेले आहेत ते तुम्हाला फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहेत अँड देन प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ही कॅल्क्युलेट करायची. आय गेस इथे प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन कसं करायचं हे कॅल्क्युलेटरवर नीट दिसलं असेल. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.